बुलढाणा अर्बन धाड शाखेमध्ये आलो असता आरो माननीय परदेशी साहेब आणि शाखाधिकारी माननीय भरतरावजी इंगळे साहेबांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा भारत तांबे पुरस्कार मिळाल्याबद्दल या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला। खरं म्हणजे बुलढाणा अर्बन परिवाराला कल्पकतेची देणगी आहे, कारण बुलढाणा अर्बन परिवाराचे अधवर्गीय माननीय भाईजी श्री राधेश्यामजी चांडक यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या मातीचा सुगंध संपूर्ण राज्यात, संपूर्ण भारतातच नव्हे संपूर्ण आशिया खंडामध्ये पसरवला। बुलढाणा जिल्हा निवासी या नात्यानं जेव्हा महाराष्ट्रभर फिरत असताना, भटकंती करत असताना ज्या ज्या ठिकाणी बुलढाणा अर्बनची शाखा दिसते, बुलढाणा अर्बनचं गोडाऊन दिसते, तेव्हा छाती अभिमानानं विधभर फुटते। खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये राजमाता राजमाता जिजाऊ जन्माला आली। संत शिरोमणी गजानन महाराज, संत चोखामेळा, शहीनशाही नक्षबंदी, सरकार सैलानी रहमतुल्लाह अलैह ही झाली आध्यात्मिक ओळख। परंतु सहकाराच्या माध्यमातून, बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून माननीय भाईजींनी ज्या पद्धतीनं या बुलढाणा जिल्ह्याची सहकार क्षेत्रामध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे। तर म्हणजे बुलढाणा अर्बनचं सहकार क्षेत्रामध्ये किंवा बँकिंगच्या क्षेत्रामध्ये आगमन झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरच्या बँकांना सुद्धा आपल्या आर्थिक उलाढालीमध्ये, आपल्या दैनंदिनीमध्ये, आपल्या शैलीमध्ये बदल करावा लागला। इतकं क्रांतिकारी पाऊल बुलढाणा अर्बनचं या ठिकाणी या संपूर्ण सहकार क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं पडलं, त्याचं अनुकरण बँकिंग क्षेत्र करायला लागलं। असं कधीच घडत नाही की एखाद्या बँकेचं अनुकरण दुसऱ्या बँकेनं करावं। म्हणजे सोने तारण योजना असेल, अनेक योजना अशा पद्धतीच्या असतील की परिघावरच्या माणसाला उन्नत चेहरा देण्याचं काम बुलढाणा अर्बन म्हणजे पर्यायानं भाईजी यांनी केलं। खरं म्हणजे अर्थकारणाच्या या वर्तुळामध्ये वावरत असताना भाईजीची नजर ही परिसासारखी आहे आणि भाईजींची परिसाची नजर जेव्हा प्रश्नांच्या लोखंडावर पडते तेव्हा त्या लोखंडाला सोंडपण येते। कलावंत या नात्यानं, कवी या नात्यानं, निवेदक या नात्यानं बुलढाणा अर्बनशी जे माझं नातं, हे जे संबंध निर्माण झाले ते खऱ्या अर्थानं भाईजींमधली जी प्रगल्भता आहे, भाईजींमधली जी साहित्य रसिकता आहे, त्या केवळ एकाच गुणामुळे, कारण भाईजींमधलं जे कलासक्तपणा आहे तो व्यवहाराच्या पलीकडचा आहे। मेरी मौजूदगी वो इस तरह तस्लीम करता है, मेरी मौजूदगी वो इस तरह तस्लीम करता है, मैं कतरा हूँ मगर दरिया मेरी ताज़ीम करता है, और खुदा दौलत नहीं देता कभी कंजूस लोगों को, खजाना उसी को मिलता है जो तकसीम करता है। खरं म्हणजे कोमलताई सुकेची झवर किंवा बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर सुकेची झवर साहेब या संपूर्ण बुलढाणा अर्बन परिवाराला कल्पकतेचा, रसिकतेचा, गुणग्राहकतेचा वसा वारसा भाईजींमुळे मिळाला। आज माननीय परदेशी साहेब, नितीन परदेशी साहेब, माननीय भरतरावजी इंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज माझा सत्कार भारत तांबे पुरस्कार मिळाल्याबद्दल या ठिकाणी त्यांनी धाड शाखेमध्ये केला, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि माननीय भाईजींचा वाढदिवस आता येतोय पुढच्या आठवड्यामध्ये, त्यांना उदंड आयुष्य आणि अमोघ आरोग्य लाभो अशी अल्लाहच्या दरबारात प्रार्थना करतो आणि आपल्या वाणीला विराम देतो।